तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय आणि विरोधक सरकारच्या चहापानाला जाणार नाहीत। लोकशाहीचा सन्मान, घटनेबद्दल आदर नसलेल्या सरकारच्या चहापानाला आपण जाणार नाही असं विरोधकांनी स्पष्ट केलं। बहुमतावर सरकारला मस्ती आली असल्याचा घणाघात विरोधकांनी केला। तर मविया नेत्यांची शिवालयामध्ये अधिवेशनातील रणनीतीबाबतची आज बैठक झाली आणि या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सोबतच शेतकरी कर्जमाफी, हमीभावासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं। असं आहे की आम्हा सर्वांना चहापानाकरता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे, परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत। याचा अर्थ ही नेहमीचीच प्रथा पडले असं आपल्याला वाटत असेल तर तसं अजिबात नाही। प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं, पाशवी बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्षाचं वर्तन मी मगाचपासून तेच सांगतोय की सभ्यतेचं राहिलेलं नाही। आणि म्हणून जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। महाराष्ट्र एक स्लोगन होतं की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आणि त्या भरोश्यावर त्यांनी सत्ता मिळवून शेषनागाच्या जसे पृथ्वी असं ते आख्यायिका आहे त्याप्रमाणे ही कुंडली मारून बसली। आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखी सगळी परिस्थिती आहे। महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रातला शेतकरी कुठे आहे? महाराष्ट्रातला बेरोजगार कुठे आहे? महाराष्ट्रातली गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक यामध्येच आत्ता महाराष्ट्राची चर्चा जगभर पसरते आहे। ड्रग्समध्ये तर महाराष्ट्र आता खूप पुढे गेलेला आहे। पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहापाण्याला का जायचं?